तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात. नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार हे सातत्याने वादग्रस्त ठरत आहेत. याच अनुषंगाने नवी मुंबई शहरामध्ये सिऊडमध्ये डस्टबिन घोटाळा झालाय, उद्यान घोटाळा झालाय. अनेक घोटाळ्यांची मालिका सध्या काढण्याचं काम माजी नगरसेवक भरत जाधव सध्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. याच अनुषंगाने त्यांनी प्रशासनाला एक मोठा दणका दिलेला आहे. याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. भरत जाधव सर, स्वागत आहे विकासनामध्ये. सातत्याने घोटाळ्याची मालिका तुम्ही अनेक वर्ष काढतायत. आता कुठेतरी तुम्हाला ते यश मिळताना दिसून येत आहेत. उद्यान घोटाळा काढलाय, डस्टबिन घोटाळा काढलाय. कसं पाहताय या सगळ्या घोटाळ्याची मालिका? काय माहितीये का, जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वीपासून आपण ह्या विषयावर पाठपुरावा पत्रव्यवहार करत होतो. त्या अनुषंगाने पालिका आयुक्तांना त्या वेळच्या आपण पत्रव्यवहार केला. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली. परंतु गेल्या वर्षभरापूर्वी आत्ताचे विद्यमान आयुक्त कैलास शिंदे साहेब यांनी चौकशी अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेबांना नेमलं. अतिशय मी सुनील पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो की कदाचित पालिकेच्या कार्यप्रणालीमध्ये असा प्रामाणिक अधिकारी मी तरी पाहिला नाही. याचा अर्थ इतर सर्वच भ्रष्ट आहेत असे नाही. प्रामाणिक अधिकाऱ्याबरोबर एक धमक लागते काम करायची. सुनील पवारांमध्ये धमक आहे का? 100% प्रामाणिकपणेची आणि काम करण्याची धमक आहे. म्हणजे सत्य असेल तर त्याला सत्य बोलण्याची त्या माणसाची ताकद आहे, आणि खोटं असेल तर खोटं बोलण्याची ताकद आहे. तुम्हाला त्यांचं एक उदाहरण देतो. तपास चालू असताना, ह्या चौकशी चालू असताना राजकीय लोकांची कशी मानसिकता असते याचं त्यांनी मला उदाहरण दिलं. आणि एकाच वाक्यामध्ये म्हणजे, भरतराव, माझ्या ह्या आजपर्यंत आता काय 25-30 वर्षाची सर्व्हिस झाली असेल त्यांची, म्हणजे माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी भरपूर चौकशा केल्या. पण चौकशी जशी जशी पुढच्या टप्प्यात येते तशी तशी जो तक्रार करणार असतो ना, आमच्यासारखा तक्रार करणारा जो आरटीआय कार्यकर्ता असेल, राजकीय कार्यकर्ता असेल, किंवा मागे नाही पडत, तो बोलतो माझ्याकडून अनावधानाने झालं, माझ्याकडून हे नजर चुकीने झालं, माझ्याकडून हे असं झालं आणि मी माझी तक्रार मागे घेतो. म्हणजे याचा अर्थ त्यांचं म्हणणं सुरुवातीलाच काय होतं की तक्रार करणाऱ्याला ही भ्रष्ट यंत्रणा मॅनेज करते आणि पैसे घेऊन तो माघार घेतो. हे त्यांचा बोलण्याचा उद्देश आला. आणि त्यावेळेस मी त्यांना सुरुवातीलाच बोललो होतो, साहेब हे अशी तर माझ्याकडून वल्गना होणार नाही, परंतु एवढं नक्की तुमच्यापर्यंत येईल माझा एखादा अर्ज की साहेब ह्या भ्रष्टाचाराच्या चौकशीमुळे मला कुठंतरी अडकवण्याचा प्रयत्न होतोय, मला थ्रेडिंग करण्याचा प्रयत्न येतो. तसंच मला आमच्याच विभागातल्या एका लोकप्रतिनिधी बरोबर, मग त्यांचं नाव घेऊन मी त्याला देऊ शकत नाही, पण एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये कारण नसताना भांडण केलं आणि माझं पोलीस स्टेशनला, सीबीडी पोलीस स्टेशनला तक्रार केली, एनसी नोंदवली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचं नाव, आता उद्यानाचं नाव घेऊन आपण उद्यान बोलणार की नाही, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो म्हणून माझ्या विरुद्ध ऍट्रॉसिटी दाखल करण्यासाठी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या. आता भ्रष्टाचार उजागर झाला आणि तो उजागर करण्यासाठी म्हणजे अतिरिक्त आयुक्त चौकशी अधिकारी सुनील पवार साहेबांना फाईल उपलब्ध करून दिला नाहीत, पण जे प्राप्त फाईल आणि वस्तुस्थिती दर्श नाही अडचणीत आणण्याचं काम केलं. अडचणीत नाही, अडचणीत त्यांना अडचणीत नाही, त्यांना अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अडचणीत आणण्यात नाही, अडचण निर्माण केली की यांनी चौकशी करू नये. आणि त्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांनी संपर्क करून मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. म्हणून माझ्या हात जोडून विनंती आहे, जर भ्रष्टाचार झाला असेल तर तुम्ही मान्य करा, मी काहीच करणार नाही, पण किमान याच्या पुढे तरी भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घ्या. पण ते काय ऐकायला तयार नाहीत. एक अधिकारी तर असा भेटला, उपअभियंता, ज्याला माननीय आयुक्त साहेबांनी ठाणे बेलापूर सारख्या जवळजवळ 400-500 कोटीचे 2 ब्रिज येत आहेत, त्याचा कार्यकारी अभियंत्याचा अतिरिक्त चार्ज दिला, आणि वाशी सारखा विभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून चार्ज दिला. जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना प्रमोशन द्यायचं आणि जे प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांना कुठंतरी साईड पोस्टिंग द्यायची, ह्या महानगरपालिकेतला सगळ्यात मोठा आतला घोटाळा आहे. आणि हे घोटाळा मला वाटतं सत्ताधारी पक्षांनी किंवा विरोधी पक्षांनी ही त्यांची भूमिका निभवायला पाहिजे. पण दैवकृपेने आमचा एकही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य नाही, पण एक जरी सदस्य असतं तर त्याच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला असता. परंतु आम्ही तरी बाहेर जर असलो तरी जनहितासाठी त्याविषयी एक अधिकारी तुम्ही म्हटलं काय करायचं ते करा असं काय म्हटलं नाही. त्याचा विषय झाला की ज्यावेळेस मी बोललो साहेब हे फार चुकीचं काम आहे, हा भ्रष्टाचार आहे, याच्यामध्ये तुम्ही अधिकारी लोक, ठेकेदार लोक अडचणी देऊ शकतात. नाही म्हणजे काय होत नाही, आमचं काही वाकडं होत नाही, एक सुद्धा वाकडं होत नाही, आता काय होत नाही, मला तुमच्यासमोर बोलू शकत नाही, आम्ही त्याला सक्षम आहेत म्हणले. ठेकेदार जो आहे त्यातला प्रमुख ठेकेदार त्यांनी काय व्हायचा करावा साहेब, माझ्याकडे मंत्रालयापासून ते पार महानगरपालिकेतल्या
अधिकाऱ्यांचे करोडो रुपये पडलेले असतात. करोडो रुपये, 1-2 नाही, करोडो रुपये. आणि त्या गुंतवणुकी करण्याचे काम म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचं काम मी करतो. आणि वस्तुस्थिती मी पाहिली, ज्या माझ्या एका म्हणजे त्यांच्या व्यवहाराच्या विषयामध्ये मी स्वतः इन्व्हॉल्वमेंट होतो. ती जमीन मी दाखवली होती. नंतर त्यांना हे काळं पांढरं करता येणार नाही, ते बाजूला गेले आणि त्या व्यवहारामध्ये मला कमिशन न देता तो बाहेरच्या बाहेर व्यवहार केला. आणि त्याच्यानंतर तो विषय पेटल्यानंतर ज्यावेळेस माझं प्रकरण मधलं घडलं, त्या प्रकरणाची चौकशी तिथं झाली कर्जत पोलीस स्टेशनला. तर त्याच्यामध्ये स्टेटमेंटच आहे, ज्या जमिनीमध्ये महानगरपालिकेतील 3-4 ठेकेदार आहेत, काही राजकीय नेते आहेत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत, म्हणजे त्यांचा काळा पैसा पांढरा केल्याचं दिसतंय. हे जाणवले तपासात. मी आता त्या जास्त गोष्टी काढणार नाही, पण जर विनाकारण मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मग ते उद्या विधानसभेत सुद्धा मी मांडायला कमी करणार नाही, विधानसभा उपाध्यक्षांच्या माध्यमातून. मला कुणाला भाजपच्या मंत्र्यांचे पण पैसे होते म्हणतात. नाही, तेवढं मला माहिती नाही त्या बाबतीत, आणि मी त्या गोष्टीबद्दल मला माहित नाही ते त्या विषयात. ते बाकी माहिती तुम्हाला संबंधित ज्यांनी गुंतवणूक केली असेल तो सांगू शकेल. कारण की ज्या गोष्टीला आपल्याला माहित नाही त्या गोष्टी बोलणं योग्य नाही. पालिकेने या अधिकाऱ्यांना काय कारवाई शिस्तभंगाची काय साधारण माझ्या माहितीनुसार 10 ते 12 अधिकाऱ्यांना त्यांनी शोकॉस नोटीस काढलेली आहे. शोकीस नोटीसने काय होणार आहे? शोकॉस नोटीस कारवाईची प्रक्रिया आहे ती. त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे, त्यांना कारणे दाखवावं लागतील. आता त्याच्यामध्ये समजा भ्रष्टाचार एखाद्या अधिकाऱ्यांनी केला आणि त्याच्यानंतरचा दुसरा अधिकारी आला, झालेल्या कामाचं पेमेंट त्यांनी दिलं, म्हणजे याचा अर्थ त्यांनी भ्रष्टाचार केला असं होत नाही माझ्या नजरेत. जर एखादं काम चुकीचं एखाद्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे, परंतु ते पुढं माहीत असून तर त्यांनी फॉलो केलं तर मग तो दोषी आहे, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीने आता त्याच्यातून जे काही 10-12 अधिकारी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई पालिका अधिकारी करतील. हे होते भरत जाधव. त्यांनी सांगितलं उद्यान घोटाळा या सगळ्या घोटाळा काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि योग्य त्या प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि या विभागात पुन्हा एकदा घोटाळा होणार नाही याची हमी प्रशासनाने घ्यावी अशी त्यांची भूमिका आहे. सर, खूप खूप आभार. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.